लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। मालकांचा अतिशय कोवळ्या वयात सहवास मिळाला। मी इयत्ता 7वीला महाराष्ट्र विद्यालय झेंडूबुवाच्या मठातली शाळा त्या ठिकाणी शिक्षण घेत होतो। महात्मा गांधींची 100वी जन्मशताब्दी होती आणि माझा जिल्ह्यात भाषणात पहिला नंबर आला होता। त्यावेळी मालकाने येऊन शाळेत माझा सत्कार केला। ती माझी मालकांची पहिली ओळख। त्यांचं जीवन मला जवळनं अनेक पैलू पाहायला मिळाले। एका वेगळ्या कुटुंबात जन्म झाला असताना सुद्धा त्यांनी शेतकरी वर्गासाठी संपूर्ण जीवन आणि त्यांच्या जीवन कार्य व्यतीत केलं। सर्वसामान्याविषयी त्यांच्या मनात एक कणव होती, ती त्यांच्या जीवनात शेवटच्या अंतापर्यंत चालत राहिली। कोरोना काळात त्यांनी जनतेचा संपर्क सोडला नाही आणि त्याचमुळं त्यांना थोडासा हा मृत्यू स्वीकारावा लागला। हे दुर्दैव आहे। आज मालकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इथं आलो। या कार्यक्रमाला येणं हे सुद्धा माझ्यासाठी भाग्याचं आणि त्यांचं ऋण, त्या ऋणाची जाणीव ठेवण्याचं एक फूल वाहण्याची मला संधी मिळाली। काल उद्धव ठाकरे मुंबईमध्ये असं म्हणाले की महाविकास आघाडी हा महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रश्न आहे आणि त्यांच्याकडं 10 ते 12 मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघणारे नेते आहेत। उद्धव साहेबांचा दावा हा त्यांनी केलेला आहे। आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेमकं काय करते आपण पाहायचं आहे। म्हणजे मुख्यमंत्री पदावरून मतभेद होतील आणि परत फाटाफूट होईल, ही झालेली युतीच तत्वहीन आहे। कारण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पाया हा बाजूला उद्ध्वस्त करून त्याने एक वेगळ्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला। हा शिवसैनिकासाठी निश्चितपणानं दुःखदायक आहे। उद्धव साहेबांविषयी सर्वांना आदर प्रेम असेलही, परंतु शिवसैनिक हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडणार नाहीत असा मला विश्वास वाटतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।